श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 603. महादायसाची भट्टोबासांबद्दल चौकशी. महादायसाने सर्वज्ञांना म्हटले, जीजी नागदेव दिसत नाही. सर्वज्ञ म्हणाले, बाई तो त्या ब्राह्मणाला बोलवायला गेला आहे. जीजी असा कोण ब्राह्मण दैवाचा भाग्याचा आहे ज्याला सर्वज्ञ बोलवायला पाठवतात. सर्वज्ञ म्हणाले, बाई ब्राह्मणू कैसा निका जेया तेया अर्ध्या आई तासी असे येथ होता तव पुस तुची होता. तुम्ही देखती ती तरी तुम्हा सुखची होते. जीजी सुखाने काय होते. सर्वज्ञ म्हणाले, किंचित दुःखे पाप नासे आनंदे पुण्य राशी नासेती. बाई ब्राह्मण चांगला आहे, शास्त्र सामुग्रीचा आहे, याहून भंडारेकार जास्त सामुग्रीवान. मग महादायसाने विचारले, जीजी ते कोण. सर्वज्ञ म्हणाले, बाई झाडी प्रदेशात भंडारा गाव तेथे आम्ही त्यांच्या आवारात गेलो होतो तेव्हा ते खांद्यावर धोत्राचा सोंगा टाकून बसले होते. स्नानासाठी गंगाळात पाणी घातलेले होते. हातात वेदाची तथा गीतेची पोथी होती, ती ते वाचत होते. त्यांच्या पत्नीने आम्हाला भिक्षा वाढली, पण त्या ब्राह्मणाने आमच्याकडे पाहिलेही नाही. मग आम्ही म्हणालो, भट्टो मागील पानावर पहा. आणि त्या शब्दाबरोबर ते निघाले. त्यांच्या पत्नीने म्हटले, तुम्ही थांबा, तुमच्या स्थानासाठी पाणी टाकलेले आहे. ते म्हणाले, तुम्ही राहा, आम्ही ज्याचे आहोत त्यांच्यासोबत जात आहोत. त्या शब्दाबरोबर ती राहिली. ती आज्ञाकारक होती. आम्ही तळ्याच्या काठी गेलो, खडकावर भिक्षा ठेवली. जेवण झाले. भंडारेकरांनी प्रसाद घेतला. पलीकडे असलेल्या एका झाडाखाली आसन झाले. भंडारेकरांनी वस्त्र फाडून आसन रचले. थोडा वेळ आसनावर बसलो, मग निघालो. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.